आजचा एपिसोड मित्रांनो अत्यंत बकवास, अत्यंत वाह्यात होता असं म्हटलं तरी चालेल. कारण या एपिसोडमध्ये मनोरंजन हा प्रकार अजिबात सुद्धा झाला नाही. आजचा एपिसोड एवढा दळिंदर होता की लोकांना वारंवार असं वाटलं असेल की आपण चॅनल चेंज करावं. हा जो काका कुवाचा एंटरटेनमेंट नावाचा प्रकार होता, तो एंटरटेनमेंट न करताच जो आहे तो गेला. काकाकुवाची चर्चा मात्र झाली, पण या काकाकुवामुळे लोकांना बिग बॉस बघायला काय मजा आली असं विशेष तरी मला वाटत नाहीये. कारण या टास्कमध्ये बिग बॉसने आखलेलं असं काहीच झालं नाही. लोकांना एंटरटेनमेंट अजिबात सुद्धा मिळालं नाहीये. कंटेस्टंटमधली जी आहे स्पर्धा, ती स्पर्धा सुद्धा पाहायला मिळाली नाहीये. या गॅसच्या मॅटरमुळे बिग बॉसने स्वतःच्या पायावर दगड मारला असं मला वाटतंय. कारण याच्यातून आपल्याला अजिबात सुद्धा जे आहे ते एंटरटेनमेंट मिळालं नाही. त्यामुळे या गॅसच्या मुद्द्यावर आपण जास्त वेळ न घालवता मेन मुद्दे जे आहेत त्याबद्दल बोलणार आहे. त्यामुळे या गॅसच्या मुद्द्यावर आपण जास्त वेळ न घालवता जे मेन मुद्दे घडलेले आहेत बिग बॉसच्या घरात त्याबद्दल बोलणार आहे. म्हणजे ते मेन मुद्दे कोणते आहेत? विशेष करून कॅप्टन्सी उमेदवारीचा टास्क आणि संग्रामला कसं पद्धतीने ए टीम फितवते आणि अभिजित आणि निक्कीचा कसला गेम चाललाय, या 3-4 मुद्द्यावरच आपल्याला बोलायचं आहे. बाकी कोणत्याही गोष्टीबद्दल बोलायचं नाहीये. तर टास्क संपल्यानंतर निक्की अभिजितकडे जाते आणि बोलते की भाई मी तुझ्याविषयी खूप वाईट बोलले अरबाजकडे, त्यामुळे मला तू माफ कर. आता मी सध्या नॉमिनेट आहे. जर का मी घरातून जायची वाचली तर मी तुला सगळ्या गोष्टी क्लिअर करेन. पण मी नेहमी जे आहे ते तुझ्या बाजूनेच आहे आणि तुझ्यासाठी माझी प्रायोरिटी आहे. आता कालपर्यंत ही निक्की सगळ्या घराला वरडून सांगत होती की मी इंडिव्हिज्युअल आहे, माझ्यासारखा प्लेअरच कुणी नाही आणि मी खूप स्ट्रॉंग प्लेअर आहे, नॉमिनेशनमध्ये मी कधीच बाहेर जात नसते. आज याच निक्कीला नॉमिनेशनची भीती वाटतेय. आता निक्की तांबोळी जर तरच्या गोष्टी करायला लागली आहे. म्हणजे निक्की तांबोळीला आता स्वतःवरती विश्वास नाहीये की ती वाचणार आहे या आठवड्यामध्ये. म्हणजे तिला सुद्धा कळतंय की ती किती लेवलचा चुकीचा गेम खेळलेला आहे. त्यामुळे आता तिला जो इंडिव्हिज्युअल गेमचा जो स्वप्न पडलं होतं किंवा भास होत होते, तो भास जो आहे तो संपत चाललाय आणि आपल्याकडे लोकांना ओढण्याचं काम जे आहे ते निक्की तांबोळी इकडे करताना दिसत आहे. म्हणजे अभिजितशी गोड बोलून जे आहे ते अभिजित बरोबर पहिल्यासारखं चांगलं बनायचं आणि पुढे जाऊन अभिजितचा ऑडियन्स आपल्याला कशी मदत करेल याकडे जे आहे ते पूर्ण लक्ष केंद्रित करायचं. अशा प्रकारची गेम स्ट्रॅटर्जी आहे ती निक्की तांबोळीची सध्या चालली आहे असं मला वाटतंय. आणि अभिजित पण बोडम आहे, डबल ढोलकीसारखा तिला हो म्हणतो, माझ्याकडून तुझ्यासाठी काहीच नाही. अशा पद्धतीची जर का अभिजितची भाषा असेल तर अभिजित सुद्धा बी टीमला फसवते की काय, अशा पद्धतीनं आता सध्या हे चित्र दिसायला लागलेलं आहे. संग्रामला जो आहे तो अभिजितवरती विश्वास नाहीये. संग्राम असं म्हणतो की अभिजित जो आहे तो खूप जास्त डबल ढोलकी गेम खेळत आहे, कारण त्यांनी मला कालपासून जो आहे तो भयंकर त्रास दिलेला आहे. अशा पद्धतीची भाषा संग्राम करत आहे. इकडे वर्षाताईला सुद्धा कसं तरी होते बी टीममध्ये, त्या डायरेक्ट ए टीमच्या लोकांशी मिलाप करत आहेत आणि त्यांना सांगत आहेत की बी टीम जी आहे ती माझी कधीच मदत नाही करणार. आणि मग लगेच अरबाज आणि निक्कीला पॉईंट असा मिळाला की त्या बोलले वर्षाताईला की त्यांनी जे आहे ते तुम्हाला कॅप्टन बनवलं ते फक्त बहुमतामुळे बनवलंय. जर का आम्ही नसतो बोललो तर तुम्ही कधी कॅप्टन झालं नसता, त्यांच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये तुम्ही नव्हताच. अशा प्रकारे अजून वर्षाताईला भरवण्यात आलं. अंकिता जी आहे ती वर्षाताईची नक्कल करून दाखवते. पण मला हे समजत नाही वर्षाताईंचं की ज्या मुलीने तुमची आई काढली, बहीण काढली, तुमच्या ॲक्टिंग करिअरबद्दल सगळ्या गोष्टी झाल्या घरामध्ये किंवा तुमचं काळं मन सुद्धा काढलं, आज त्याच मुलीबरोबर तुम्ही दोस्ती करताय कारण तुम्हाला मध्ये पुढे जायचंय. बाहेर तुमच्यासाठी प्रेक्षकांनी त्या निक्की तांबोळीला एवढ्या घाणघाण शिव्या दिल्या. आता त्याच निक्की तांबोळी बरोबर संगनमत करून जाय ते तुमचा गेम पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहात. इव्हन तुम्ही स्वतः नाही, तुम्ही त्या संग्रामला सुद्धा त्या टीम मध्ये सामील करून घेण्यासाठी त्यांच्याबरोबर जे आहे ते डिस्कशनला बसवत आहात. इकडे अरबाज आहे तो संग्रामला अजिबात त्याची मदत करायची इच्छा नाहीये, पण संग्रामला बी टीम बरोबर सुद्धा त्याला खेळून द्यायचं नाही. अशा पद्धतीचं फीडिंग जे आहे ते निक्की आणि जे आहे अरबाज, संग्राम आणि वर्षाताईला करत आहेत आणि हे समोरासमोर दिसत आहे. मला वाटतंय की संग्राम जो आहे त्याचा ट्रॅक चुकलेला आहे, अत्यंत वाईट दिशेने तो चाललेला आहे. त्याला समजतच नाही की त्याचं कोण आहे आणि फरक कोण आहे. कदाचित संग्रामने जे बाहेर बघून आला होता त्या गोष्टी आता संपलेल्या आहेत. संग्राम जो आहे तो ब्लँक झालेला आहे आणि त्या गोष्टी संपल्यामुळे संग्रामला आता गेम कसा खेळायचा हे सुद्धा समजत नाहीये. म्हणून आता तो छोट्या गोष्टीवरून लोकांशी वाद क्रिएट करायला बघतोय. जसं की मला तुम्ही कप का उचला म्हणताय, मला टिश्यू पेपर का उचला म्हणताय, हे काय मला कळत नाही का, मी काय लहान आहे का, किंवा त्या टास्कमध्ये मला जास्त शहाणपणा करायचा नाही असं का बोलला.
या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या छोट्या छोट्या गोष्टीचा बाव करायचा प्रयत्न करतोय संग्राम. का तर त्याला आता बी टीमवरती विश्वास नाही राहिला आणि ए टीमच्या लोकांकडे तो आकर्षित होण्याचा प्रयत्न करत आहेत. काय झालंय, लास्ट वीकला रितेश भाऊंनी संग्रामला सांगितलं तुमचा माइल्ड गेम सुरू आहे, त्यामुळे संग्रामला काहीतरी करून दाखवायचंय. करून दाखवण्यासाठी समोरच्या लोकांकडे जो एक्सपिरियन्स आहे त्याच्या तुलनेत संग्रामचा जो एक्सपिरियन्स आहे तो कमी पडत आहे. त्यामुळे संग्राम आता दिसत आहे बोडम, आणि या बोडमपणाच्या नादातच त्यांनी कॅप्टन्सी उमेदवारीच्या टास्कमध्ये अक्षरशः आपल्या स्वतःच्या टीम बरोबर गद्दारी केलेली आहे. त्या मुद्द्याकडे येणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा इकडे मित्रांनो, की अरबाज आणि निक्की हे कोणाचेच नाही, ते प्रॉपर जे आहे ते गेम खेळत आहेत. वर्षाताई आणि संग्रामला ही लोक बकरा बनवत आहेत. किचनमध्ये जान्हवी आणि अरबाज एकत्र होते त्यावेळेस अरबाजचे काय वक्तव्य सुरू होते, की अरबाज तिला म्हणतोय की बाबा संग्रामवरती काय विश्वास वगैरे ठेवू नको, तर जान्हवी म्हणते की मी समोरच्या टीमवर विश्वास नाही ठेवला तर या संग्रामवरती काय विश्वास ठेवणार आहे. म्हणजे अजूनही अरबाज बरोबर गप्पा मारायचा प्रयत्न करते. आता ही जान्हवी त्या भाताचा टोप घातल्यानंतर अरबाजशी वार्ता करायचा प्रयत्न करत नव्हती, पण आता तिला अरबाज बरोबर बोलायचंय. म्हणजे जान्हवी सुद्धा किती शातीर आहे आणि किती शातीर पद्धतीने गेम खेळते हे यातून दिसत आहे. पण मला असं वाटतंय की हा निक्की आणि अरबाज जो आहे तो संग्राम आणि वर्षाताईंना बकरा बनवत आहे. हे दोघं त्यांच्या जाळ्यात अडकताना आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत. आता निक्की मॅडम जे आहे ते बिग बॉसला सांगते की घरात वारंवार लोक झोपत आहेत, बिग बॉस तुम्ही काय करताय, त्यांना शिक्षा द्या. बाई निक्की, तू घरातला एकतरी नियम कधी पाळलाय का? हे झोपायचं सोड, तू त्या फर्निचरवर बसली 1000 वेळा अलाउड नसताना, तू घरातलं काम करायला मनाई केली, तू काम करत नाही म्हणून तुझी कॅप्टन्सी उमेदवारी पूर्ण सीझन गेलेली आहे. त्यानंतर तुला जे आहे ते भांडी घासण्याची शिक्षा पण देण्यात आली होती आणि आता तू या लोकांनी नियम तोडले हे बिग बॉसला सांगते. शहाणपणा दाखवण्याचं काय लिमिट असतं की नाही? एवढा कशाला शहाणपणा करायचा? आणि इकडे तू साव असल्यागत वागू नको. तू सगळ्यात जास्त जे आहे ते बिग बॉसच्या घरातले नियम तोडलेले आहेत, त्यामुळे तू अशा पद्धतीने वागून काय सांगते, बिग बॉस ह्या लोकांना शिक्षा करा बिग बॉस. हा, मी म्हणते सगळ्यांना शिक्षा करा, सगळे झोपत आहेत, बिग बॉस घराला कॅप्टन नाहीये असं कॅमेऱ्यातून बोलते. कशाला बोलते? सगळ्यात जास्त तर चुका तूच केलेल्या आहे आणि या चुका करून तू दुसऱ्याला शिक्षा करा म्हणते. कोणत्या तोंडाने बोलते हे सगळं? मला नक्की दांबोळीचं काही पट नाही बाबा. आता यानंतर मित्रांनो कॅप्टन्सी जे आहे त्या कॅप्टन्सी टास्क उमेदवारीची जी आहे ती सुरुवात झाली. या कोयलचं अंड जे आहे ते नको असणाऱ्या सदस्याच्या घरट्यामध्ये ठेवायचे आणि त्याला कॅप्टन्सी उमेदवारीपासून लांब करायचे. 2 टीम पाडल्या गेल्या. अरबाज, वर्षा, सूरज, निक्की, डीपी ही ए टीम होती आणि बी टीम अभिजित, अंकिता, पॅडी, जान्हवी, संग्राम यांची जी आहे ते बी टीम होती. आता या टास्कमध्ये जान्हवी आणि संग्रामने अक्षरशः बी टीम बरोबर गद्दारी केली आहे. त्यांनी अरबाज आणि निक्की बरोबर जाऊन डील केलं आणि या डीलमधून त्यांनी अक्षरशः बी टीम बरोबर गद्दारी केलेली आहे. सेम सिच्युएशन जी आहे ती वैभवची आली होती. वैभवने सुद्धा अशा पद्धतीचं वागणूक केली होती, त्यामुळे त्याला भाऊच्या धक्क्यावर गद्दार स्थापित करण्यात आलं होतं. आता मला असं वाटतं की जान्हवी आणि संग्रामला भाऊच्या धक्क्यावर गद्दार साबित केलं जातंय की नाही हे पाहणं इंटरेस्टिंग असेल, कारण या लोकांनी अक्षरशः स्वतःसाठी तिकडे जाऊन डील केली, आपल्या टीमशी गद्दारी केली. तुम्हाला असं वाटतं का की अरबाज खरंच जे आहे ते संग्राम आणि जान्हवीला दोघं एकटा पकडून ठेवू शकतो? संग्रामने प्रयत्नच नाही केला. त्या राऊंडमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की दोन्ही वेळेस जान्हवी आणि संग्रामने जे नाटक केलेलं आहे ते नाटक बघून खरंच हसायला असं वाटलं की ऑस्कर लेवल ऍक्टिंग केली संग्रामने. संग्राम दादा, तू हत्तीसारखा धिप्पाड माणूस आहे आणि तू अरबाजला अडवू शकत नव्हता किंवा अरबाजला पकडू शकत नव्हता. अरबाजला पकडलास तर जान्हवी आणि निक्कीमध्ये खेचाखिची झाली असती त्या अंड्यासाठी. पण दोघांनीही गद्दारी केल्यामुळे अंकिता आणि पॅडीला निक्की नॉमिनेट करू शकली, पण निक्कीने ऑलरेडी अरबाज बरोबर आणि त्यांच्या टीम बरोबर गद्दारी केली आणि ती गद्दारी आता निक्कीला खूप जास्त महाग पडणार आहे. कारण अरबाजचं हे ठरलं होतं की अभिजितला पहिल्याच राऊंडमधून बाहेर काढायचा, पण निक्कीने जो पहिला शब्द दिला होता अरबाजला की मी तुझ्या बरोबर आहे, त्यामुळे या राऊंडमध्ये अभिजितला बाहेर नाही काढलं. पुढे खोटारडी मुलगी आहे, तिने स्वतःच्या पप्पाची शपथ घेतली आणि बोलली की मी पप्पा शपथ विसरले. म्हणजे ह्या गेमसाठी ती आपल्या आई वडिलांना सुद्धा सोडत नाहीये. निक्की तांबोळी आई वडिलांची सुद्धा खोटी शपथ घ्यायचा प्रयत्न करते, कारण थोड्या वेळापूर्वी तिने अभिजितला शब्द दिला होता की मी तुझ्या बरोबर आहे. अरबाजला नंतर शब्द दिला की ठीक आहे मी तुझ्यासाठी अभिजितला काढेन, आणि नंतर अभिजितचं तिने जे आहे तिकडे घरटं सेफ केलं, त्याच्यात अंड नाही ठेवलं. या गोष्टीवरून तो उद्या वादावाद होणारच आहे. पण हे स्पष्ट दिसतंय मित्रांनो की निक्की तांबोळीने अरबाज बरोबर घात केला आहे. हा जो निक्की तांबोळीचा गेम आहे यातून एकच दिसते की संग्राम आणि जान्हवीने जशी बी टीम बरोबर गद्दारी केली तशीच निक्की तांबोळीने स्वतःचा गेम दाखवण्यासाठी ए टीम बरोबर गद्दारी केलेली आहे.
आता संग्रामची गद्दारी कशा पद्धतीने एक्सपोज होते भाऊच्या धक्क्यावर हे खरंच पाहणं इंटरेस्टिंग असेल. आणि संग्रामचा हा जो गेम चाललेला आहे मला असं वाटतं एकदम बालिश गेम चाललेला आहे. यावेळेस त्याला हे म्हटलं जाईल की तू गद्दार आहेस. लास्ट टायमाला म्हटलं होतं तुम्ही माइल्ड गेम खेळत आहात, आता म्हटलं जाणार आहे गद्दारी केलेली आहे. त्यामुळे संग्रामचं मला वाटतं की या घरातला प्रवास जास्त दिवस टिकणार नाही. असंही बिग बॉस किती दिवस चालणार आहे माहीत नाही आहे, पण संग्रामचा प्रवास जास्त दिवस टिकेल असं घरामध्ये मला आत्ता सद्यस्थितीत तरी वाटत नाही. आणि जान्हवीने जे काय केलंय ठीक आहे, जान्हवी म्हणते मी इंडिव्हिज्युअल आहे, ती डील करू शकते. तरीही ज्या टीममध्ये आहे त्या टीमशी गद्दारी करून जान्हवीने सुद्धा हे सिद्ध केलंय की जान्हवीमध्ये लॉयल्टी नावाचा हा प्रकार नाही आहे. सो मित्रांनो, साधा सरळ गेम जो होता त्याला क्रिटिकल करून ठेवले संग्राम आणि जान्हवीने, आणि निक्कीने अजून त्याच्यात थोडीशी भर टाकली आहे. आता उद्या होणाऱ्या भागामध्ये समजेल की नक्की कॅप्टन्सी उमेदवारी कोणाला मिळते, आणि हा जो प्रकार घडलाय निक्कीने केलेला असो किंवा संग्रामने केलेला असो, या नंतर रिॲक्शन कशा येतात ते बी टीमकडून आणि ए टीमकडून. काय वाटतंय, कसा होता आजचा एपिसोड, आणि मी म्हणतोय तसं होतं का, बोर होता का एपिसोड, प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.